Hello friends, today we will start it chapter number 7 motion, force and work. याचे जे बेसिक कन्सेप्ट्स आहे ते आपण 6th स्टँडर्डमध्ये आपण शिकलेलो होतो. तेच कन्सेप्ट आपल्याला आता थोडे डिटेलमध्ये शिकायचे आहे. आपल्याला माहिती आहे मोशन म्हणजे काय होतं. जसे ते तुम्हाला काही पिक्चर्स दिलेले आहे. काय दिसतंय तुम्हाला या पिक्चरमध्ये? येस, हॉर्स रायडिंग करताना एक पर्सन तुम्हाला दिसतो आहे. सेकंड पिक्चरमध्ये काय दिसतं आहे? गाय जी आहे ती चरत आहे. द काऊ इज ग्रेझिंग. थर्ड पिक्चरमध्ये एक माणूस काय करतोय? काही सामानाला तो धक्का देतो आहे आणि काही सामान तो ओढत नेत आहे. म्हणजे इथे काय होतं आहे? इथे काहीतरी मूवमेंट होते आहे. एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ते शिफ्ट होत आहे. त्यांची पोझिशन तिथे चेंज होते आहे. यालाच आपण काय म्हणतो? दिस इज कॉल्ड ॲज द मोशन. चेंज ऑफ पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज अ मोशन. आता हे मोशन कशाने होते? इट इज विथ रिस्पेक्ट टू टाईम. ठीक आहे, ते पर्टिक्युलर वेळेमध्ये सुद्धा हे मोशन तिथे होत आहे. त्याला काहीतरी वेळेची गरज तिथे आहे आणि ही एक इम्पॉर्टंट फिजिकल क्वांटिटी आहे. आणि तसंच आपण बघतो की जोपर्यंत ज्या नॉन लिव्हिंग थिंग्स आहेत त्यांची जागा चेंज होत नाही, पण जे मूव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत जसं ह्युमन बिईंग्स आहे किंवा लिव्हिंग बिईंग्स आहे त्यांची मूवमेंट, त्यांचं मोशन हे एक इम्पॉर्टंट प्रोसेस इथे आहे. मग हे मोशन कधी फास्ट असतं तर कधी ते स्लोसुद्धा राहतं. दॅट इज द मोशन. ना सेकंड तुम्हाला काय दिसतंय? एक मुलगी इथून चालत जात आहे. हा बॉय इथे इज सायकलिंग. मुलगा सायकल चालवत आहे. माणसाने काय केलं आहे इथे? तो विंडो तिथे क्लोज करत आहे. मग या सर्व गोष्टी आता आपोआप होतील काय? नाही. त्यासाठी आपल्याला काहीतरी ॲक्शन तिथे करावी लागत आहे. तिथे काहीतरी आपल्याला फोर्स अप्लाय करावा लागत आहे जेणेकरून ह्या प्रोसेस कॅरीड आऊट होऊ शकतील. जेव्हा आपण काहीतरी जोर लावतो, जेव्हा फोर्स लावतो तेव्हाच हे मोशन इथे पॉसिबल होऊ शकतं. म्हणून आपण काय म्हटलेलं आहे? अ चेंज अकर्स इन द मोशन और द शेप ऑफ अ बॉडी वेन अ फोर्स ॲक्ट्स ऑन इट. जेव्हा आपण त्याच्यावर काहीतरी फोर्स लावतो त्यावेळी फक्त हे जे मोशन आहे हे इथे कॅरीड आऊट होऊ शकतं. फोर्स अप्लाय केल्याशिवाय कधीच मोशन होऊ शकत नाही. जर का तुम्ही एखाद्या टेबलवर पुस्तक ठेवलं आणि त्या पुस्तकाला तुम्ही 8 ते 10 दिवस हात लावलेलाच नसेल तर ते पुस्तक काय होईल? त्या टेबलवर तशाच पोझिशनमध्ये राहील जोपर्यंत आपण त्याला उचलत नाही किंवा काहीतरी एक्सटर्नल फोर्स त्याच्यावर अप्लाय केला जात नाही. तोपर्यंत त्याचं मोशन चेंज होत नाही. ते तसंच राहतं. दॅट इज द फोर्स. नाव वी विल सी द डिस्टन्स. डिस्टन्स सगळ्यांना माहिती आहे, अंतर. जसं तुमचं घरापासून शाळेपर्यंतचं अंतर असतं ते तुम्ही कव्हर करतात. दॅट इज द डिस्टन्स. जेव्हा इथे आपल्याला या पिक्चरमध्ये दिसत आहे कार काय होते? कार समोर चाललेली आहे. म्हणजे ती काय करत आहे? इट विल कव्हर्स अ डिस्टन्स. तिथे ती डिस्टन्स क्रॉस करत आहे किंवा ती कव्हर करत तिथून चाललेली आहे. इथे काय दिसतंय तुम्हाला? काही जण इथे फुटबॉल खेळत आहे. मग जेव्हा फुटबॉल हे खेळत आहेत तर यांची पोझिशन चेंज होते का जागेवर नाही? एकाच जागेवर खेळत आहेत का ते? नाही. ते वेगवेगळ्या जागेवर त्यांची पोझिशन चेंज होते आहे. बॉलची पण पोझिशन तिथे चेंज होते आहे. म्हणजेच हे काहीतरी डिस्टन्स इथे कव्हर्ड करत आहे. म्हणजेच जेव्हा मोशन होत आहे त्याला आपण फोर्स अप्लाय करतो आहे दॅट टाईम दॅट बॉडी विल क्रॉसेस सम डिस्टन्स. काहीतरी डिस्टन्स ती कव्हर करत असते. म्हणून डिस्टन्स काय म्हटलेलं आहे आपण? द लेंथ ऑफ द रूट ॲक्च्युली ट्रान्सवर्स्ड बाय अ मूव्हिंग बॉडी
irrespective of the direction is called a distance. ओके, त्या बॉडीने जे कव्हर केलेलं डिस्टन्स आहे तो जो रूट त्यांनी फॉलो केलेला आहे त्याला आपण डिस्टन्स असं म्हणतो. अँड धिस डिस्टन्स इट इज अ स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, ही कशी आहे? स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी आपण मागे शिकलेलो होतो. मग स्केलर क्वांटिटीला डायरेक्शन असते का? नाही, इथे डायरेक्शन राहत नाही. त्या ठिकाणी फक्त इथे आपण त्याचं मोशन चेक करतो आहे, त्याचं मॅग्निट्यूड आपण इथे चेक करत आहोत. दॅट्स वाय इट इज अ स्केलर क्वांटिटी. आणि इथे आपल्याला त्याची डायरेक्शनचे कोणत्या डायरेक्शनचं कोणत्या दिशेने तो जात आहे हे आपल्याला इथे बघायचं नाही आहे. दॅट्स वाय इट इज अ डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. नाव नेक्स्ट इज द डिस्प्लेसमेंट. आता डिस्प्लेसमेंटमध्ये बघा, इथे या डायग्राममध्ये तुम्हाला काय दिसत आहे की इथे पर्टिक्युलर जो डिस्टन्स आहे ते इथे त्या ऑब्जेक्टनी कव्हर केलेलं आहे. म्हणजेच इथे आपण बघत आहोत की ह्या बॉल इथून निघालेला, इथून हे डिस्टन्स यांनी कव्हर केलेलं आहे, पूर्ण डिस्टन्स इथे कव्हर केलेलं आहे. तर हे त्यांनी प्रत्येक ठिकाणी इथे दिलं आहे 10 किलोमीटर, 9 किलोमीटर, परत 10 किलोमीटर. हे त्यांनी किती डिस्टन्स कव्हर केलं ते मेजर केलेलं आहे. जेव्हा आपण डिस्टन्स मेजर करतो आहे त्यावेळी किती आपण पर्टिक्युलरली ॲक्च्युअल आपली बॉडी किती याच्यावरून मूव्ह झालेली आहे ते आपण कॅल्क्युलेट करतो. इथे आपण पूर्ण त्याला काउंट करत आलेलो आहे. म्हणून आपलं डिस्टन्स काय होतं इथे दिसतं आहे तुम्हाला की हे जे सर्कल आहे इथून प्रत्येकाचं डिस्टन्स कव्हर करत आहे. तर या सर्व डिस्टन्सची जेव्हा आपण ॲडिशन करतो दॅट टाईम वी आर गेटिंग द डिस्टन्स. ते आपल्याला मिळालं आहे 70 किलोमीटर. पण जेव्हा फक्त स्टार्टिंग पॉईंट आणि एंड पॉईंट हेच आपण जेव्हा चेक करतो आहे दॅट इज द डिस्प्लेसमेंट. म्हणजे या दोन पॉईंट्समधलं अंतर जे आपल्याला इथे दिसत आहे 14 किलोमीटर, हे काय झालं? दॅट इज द डिस्प्लेसमेंट. लक्षात आलं सगळ्यांना व्हॉट इज डिस्प्लेसमेंट? तसंच आपण सेकंड आता जर का बघितलं या ठिकाणी आपल्याला दिसत आहे इथे काय दिलेलं आहे की हा जो माणूस आहे हा इथे पर्टिक्युलरली एका डिस्टन्सपर्यंत चाललेला आहे, म्हणून त्याचं डिस्प्लेसमेंट चेंज होत आहे. आणि तिथे डायरेक्शनसुद्धा नोट केलेली आहे. तुम्हाला दिसतं आहे तो राईट साईडला जाताना दिसतो आहे, दॅट इज द डायरेक्शनसुद्धा तिथे आहे. आणि म्हणून जेव्हा आपण हे डिस्टन्स इथे मेजर करतो त्यावेळी डिस्प्लेसमेंटमध्ये डायरेक्शन इज ऑल्सो इम्पॉर्टंट. पण हा माणूस परत त्याच्या जागेवर चाललेला आहे, त्याचं डिस्प्लेसमेंट काय होईल? 0. पण डिस्टन्स त्यांनी काहीतरी कवर केलं, 6 सेंटीमीटर तो गेलेला आहे, 6 मीटर तो परत आलेला आहे, मीन्स इट इज 12 सेंटीमीटर. म्हणून मग तिथे त्याची डिस्टन्स वेगळा आहे पण डिस्प्लेसमेंट जे आहे दॅट इज द 0. ओके, आणि इथूनच जेव्हा आपण डिस्टन्स मेजर करतो त्याला डिस्प्लेसमेंट मेजर करतो आहे त्याला आपण मेजर कसं करतो आहे? द मिनिमम डिस्टन्स ट्रान्सवर्स्ड बाय अ मूव्हिंग बॉडी in one direction from the original point to reach the final point is called displacement. म्हणजे जिथून सुरुवात केली तिथपर्यंत पोहोचायला जे काही डिस्टन्स तो कव्हर करतो आहे दॅट इज द डिस्प्लेसमेंट. इन डिस्प्लेसमेंट बोथ डिस्टन्स अँड डायरेक्शन आर टेकन इन टू अकाउंट. डिस्टन्स किती कव्हर केलं ते पण आपण मेजर करतो आहे, कोणत्या डायरेक्शननी केलं ते सुद्धा आपण इथे मेजर करतो आहे. म्हणून मग दिस इज अ वेक्टर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी झाली ही वेक्टर क्वांटिटी इथे झालेली आहे. आणि जर का हे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आपल्याला मोजायचे आहेत, मेजर करायचे आहेत, तर त्याचं युनिट आपल्या याच्यात येतं मीटर. SI आणि MK सिस्टीममध्ये याचं युनिट आपल्याला मिळत आहे मीटर. दिस इज अबाउट द डिस्प्लेसमेंट. आता या डायग्राममध्ये तुम्हाला दिसत आहे की जे आपण डिस्प्लेसमेंट इथे घेतलेलं आहे, डिस्टन्स टाऊन A आणि टाऊन B दोन ठिकाणं आहे. ह्या टाऊनमध्ये एक रस्ता जो आहे तो सरळ जातो आहे आणि दुसरा रस्ता जो आहे तो साईडने तिरपा असा गेलेला आहे. जेव्हा टाऊन A टाऊन B मध्ये
हा आपण पॉईंटने जाऊ शकत नाही, पण हा रस्ता आपण फॉलो करू शकतो जो बी आहे. तर म्हणून आपण काय केलेलं आहे, इथून आपण टाऊन एवरून निघालो, टाऊन बीपर्यंत आपण पोहोचलो. दिस डिस्टन्स इज 50 किलोमीटर. ठीक आहे, 50 किलोमीटर हे डिस्टन्स आहे. आणि टाऊन ए कुठे आहे? दॅट इज टुवर्ड्स द नॉर्थ डायरेक्शन टाऊन बी. ठीक आहे, टाऊन बीच्या हे जे आहे ते नॉर्थमध्ये आहे टाऊन एच्या. म्हणजे आपल्याला इथे डायरेक्शन पण मिळालेली आहे आणि इथे आपल्याला त्याचं कव्हर्ड डिस्टन्स पण मिळालेलं आहे. म्हणून मग जेव्हा हे असं कव्हर्ड होत आहे तर आपल्याला दोन्ही आपण डिस्टन्स किती कव्हर केलं आणि कोणत्या डायरेक्शनने केलं हे दोन्ही फॅक्टर आपण कन्सिडर करत असल्यामुळे दिस इज द डिस्प्लेसमेंट. नाव दॅट इज द डिस्टन्स. आणि इथेच परत जर का आपण इथे मेजर करतो आहे तर टाऊन ए आणि टाऊन बी मधला ॲक्च्युअल डिस्टन्स किती आहे? इट इज द 20 किलोमीटर. ठीक आहे, म्हणून इथे काय म्हटलं आहे की 20 किलोमीटर नॉर्थ फ्रॉम द होम. ठीक आहे, 20 किलोमीटर काय झालं? दिस इज द डिस्टन्स. आणि नॉर्थ डायरेक्शन म्हणजे काय झालेलं आहे? डायरेक्शन. डायरेक्शन इथे काय केले? स्पेसिफाय केलेली आहे. दॅट्स वाय दिस डिस्प्लेसमेंट विल बिकम अ वेक्टर क्वांटिटी. डिस्प्लेसमेंट काय बनलेलं आहे इथे? वेक्टर क्वांटिटी बनलेलं आहे, कारण आपण डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड या दोन्हीही गोष्टींचा विचार इथे केलेला आहे. नाव नेक्स्ट कन्सेप्ट इज द वेलॉसिटी. वेलॉसिटी सगळ्यांना माहिती आहे. वेलॉसिटी म्हणजे काय होतं की जर का आता आपण आपल्या घरापासून निघालेलो आहे आणि शाळेत यायसाठी आपल्याला 10 मिनिट लागत आहेत आणि घरापासून शाळेपर्यंतचं डिस्टन्स सपोज 2 किलोमीटर आहे. ठीक आहे, तर 2 किलोमीटर डिस्टन्स क्रॉस करण्यासाठी आपल्याला किती वेळ लागत आहे हे जर का आपल्याला बघायचं असेल देन इट इज कॉल्ड ॲज द वेलॉसिटी. त्याला आपण काय म्हणतो आहे इथे? वेलॉसिटी असं म्हणत आहोत. या पिक्चरमध्ये आपल्याला दिसत आहे की ही जी कार आहे ही कार काय होते? रोडने ती मूव्ह होते, ती रस्ता क्रॉस करत आहे. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचण्यासाठी ती मोशनमध्ये आहे. आणि याच वेळी तिने आपली जर्नी जेव्हा स्टार्ट केली तर तिच्या स्टार्टिंग पॉईंटपासून तिची जिथे थांबते तिथल्यापर्यंतचं डिस्टन्स आपल्याला मोजायचं आहे. आणि ते डिस्टन्स त्यांनी किती वेळात कव्हर केलेलं आहे दॅट इज द वेलॉसिटी. ठीक आहे, याला आपण डिफाईन कसं करतो? वेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रान्सवर्स्ड बाय अ बॉडी इन अ स्पेसिफिक डायरेक्शन इन अ युनिट टाईम. ठीक आहे, युनिट टाईम मीन्स 1 hour 1 minute अशा याच्याने जे आपण जे कन्सिडर करतो आहे दॅट इज द युनिट टाईम. आपण रोडच्या साईडला रोड बघत असतो, बोर्ड्स काही लागलेले असतात स्पीड लिमिटवाले. तिथे लिहिलं असतं कार 40 किलोमीटर पर आवर, ट्रक 30 किलोमीटर पर आवर. काय असतं हे? म्हणजे त्या कारने एका तासामध्ये 40 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करावं एवढी त्याची स्पीड असायला हवी. तो ट्रक जो असतो त्याने एका तासामध्ये 30 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करावं अशा याच्याने त्याची स्पीड ॲड्रेस करून ठेवणे दॅट इज द वेलॉसिटी. ते काय आहे? किलोमीटर पर आवर. दॅट इज द युनिट ऑफ द वेलॉसिटी. आणि हीच जर का वेलॉसिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे तर आपण कोणता फॉर्म्युला इथे यूज करतो आहे? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन पिरियड ऑफ टाईम रिक्वायर्ड फॉर द डिस्प्लेसमेंट. ठीक आहे, जो पिरियड तिथे लागत आहे त्याला आपण म्हणतो वेलॉसिटी. द नेक्स्ट इज स्पीड. सगळ्यांच्या अगदी माहितीतला वर्ड आहे हा. कोणी म्हणतो आपण स्पीडने धावतो आहे, म्हणजे काय होतं? कमी वेळामध्ये तो तेवढा डिस्टन्स कव्हर करत असतो. म्हणजे आपण म्हणतो की अमोल इज स्पीडर दॅन द राहुल. म्हणजे अमोल जो आहे तो जास्त स्पीडने जातो आहे राहुलपेक्षा. म्हणजेच काय? जेव्हा आपण एक पर्टिक्युलर डिस्टन्स दिलेला आहे तर ते जर का तो कमी वेळात कव्हर करत आहे तर त्याचं मोशन जे आहे दॅट इज द फास्ट मोशन. म्हणून त्याची स्पीडसुद्धा काय झाली? फास्ट झाली. ठीक आहे, म्हणून स्पीडला आपण काय डिफाईन करतो आहे? स्पीड इज डिफाईन्ड ॲज द रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन ऑफ ॲन ऑब्जेक्ट इन एनी डायरेक्शन. ठीक आहे, कोणत्याही डायरेक्शनने आपण त्याला मेजर करू शकतो. जसं आपल्याला ह्याच पिक्चरने दिसतं आहे की कार जी आहे ती
इथे मोशनमध्ये आहे, ती इथे मूव्ह होत चाललेली आहे. देअरफोर इट इज मेजर्ड ॲज द रेशो ऑफ डिस्टन्स टू द टाईम इन विच द डिस्टन्स वॉज कव्हर्ड. ठीक आहे, किती वेळात ते डिस्टन्स कव्हर होतं, दॅट इज द स्पीड. जे मी तुम्हाला बोटचं पण सांगितलं होतं, दॅट इज ऑल्सो अ स्पीड लिमिट. देन दिस स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी. कोणती क्वांटिटी आहे ही? स्केलर क्वांटिटी आहे. का बरं? कारण आपण वर म्हटलेलं आहे एनी डायरेक्शन, म्हणजे कोणत्याही डायरेक्शनने ते आपण मेजर करू शकतो. इट हॅज ओनली वन डायरेक्शन अँड नो मॅग्निट्यूड. आपण इथे फक्त डायरेक्शनसुद्धा बघू शकतो, त्याचं मॅग्निट्यूड आपण बघणार नाही. दॅट इज द स्पीड. नाव स्पीड आणि वेलॉसिटीमध्ये काय डिफरन्स आहे ते या पिक्चरमध्ये इथे क्लिअर दिलेलं आहे. स्पीड म्हणजे काय आहे? स्पीड इज सिम्पली हाऊ फास्ट यू आर ट्रॅव्हलिंग. कोणत्या डायरेक्शनने आपल्याला जायचं आहे ते इथे दिलेलं नाही आहे. फक्त किती याच्याने आपण मूव्ह होतो, किती स्पीडने आपण किती डिस्टन्स आपण कवर करतो आहे, दॅट इज इम्पॉर्टंट. या पिक्चरमध्ये काय दिसतं? दिस कार इज ट्रॅव्हलिंग ॲट अ स्पीड ऑफ 20 मीटर पर सेकंड. एका सेकंडमध्ये ती 20 मीटर डिस्टन्स कवर करते. तेच जर का आपल्याला वेलॉसिटी बघायचं आहे, तर वेलॉसिटी काय आहे? स्पीड इन अ गिवन डायरेक्शन. तिथे डायरेक्शन ही मेन्शन केलेली असते. द सेम पिक्चरमध्ये आपण म्हणू शकतो धिस कार इज ट्रॅव्हलिंग ॲट अ वेलॉसिटी ऑफ 20 मीटर पर सेकंड ईस्ट. ठीक आहे, ईस्ट ही डायरेक्शन झाली. ती कार कोणत्या डायरेक्शनने चाललेली आहे? ती ईस्ट डायरेक्शनने चाललेली आहे. तिची स्पीड जरी तेवढीच असली 20 मीटर पर सेकंड, तरीसुद्धा तिथे डायरेक्शन मेन्शन केल्यामुळे इट इज अ वेलॉसिटी. म्हणजे स्पीड काय आहे? स्पीड इज अ स्केलर क्वांटिटी अँड वेलॉसिटी इज अ वेक्टर क्वांटिटी. Now difference between average velocity and instantaneous velocity. दोन प्रकारच्या वेलॉसिटीज आहेत. आता ॲव्हरेज वेलॉसिटी आपण बघितलेलं होतं, ॲव्हरेज स्पीड आपण बघितलं होतं, दॅट इज द डिस्टन्स अपॉन टाईम. ठीक आहे, डिस्टन्स अपॉन टाईम आपण ते घेतो आहे. आणि दिस व्ही इज द मीन्स वेलॉसिटी इज द डिस्प्लेसमेंट अपॉन टाईम. देअरफोर ॲव्हरेज वेलॉसिटी काय होते? म्हणजे एक जर का रस्ता तुम्ही बघितलेला आहे, त्या घरापासून तुम्ही शाळेपर्यंत जिथे गर्दी असेल तिथे नॅचरली तुमची स्पीड कमी होते. पण जिथे रस्ता मोकळा आहे किंवा स्लोप आहे त्या ठिकाणाहून आपली सायकल पटकन खाली उतरते. म्हणजेच काय झालं, कुठे स्पीड तुमची वाढत आहे, कुठे कमी होते. पण जो टाईम आपण कॅल्क्युलेट करत असतो, तो कॅल्क्युलेटेड टाईम आणि डिस्टन्स दोन्हीही इथे आपलं मेजर्ड झालेलं असतं. तिथे कुठे कमी वेळ लागला, कुठे जास्त वेळ लागला हे आपण न बघता टोटल टाईम किती लागला इथे मेजर करतो आहे. तर जेव्हा त्या सर्व याची ॲडिशन होते आहे, दॅट इज द ॲव्हरेज स्पीड. ठीक आहे, किंवा ॲव्हरेज व्हेलॉसिटीसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. इट हॅज द डायरेक्शन ऑफ द मोशन. ठीक आहे, डायरेक्शन आपल्याला काय माहिती आहे त्याची? आपण तिथे मोशनमध्ये असताना त्याची डायरेक्शन नोट केलेली आहे. पण तेच जेव्हा आपण इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी बघतो आहे, तर त्यावेळी इट इज विथ रिस्पेक्ट टू द व्हेलॉसिटी ॲट अ पर्टिक्युलर मोमेंट. त्या पर्टिक्युलर मोमेंटला आपली वेलॉसिटी किती आहे ते आपण इथे मेजर करत असतो. दॅट इज द इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी. म्हणजेच जिथे तुमची स्पीड कमी झालेली आहे त्या ठिकाणी आपण त्याची वेलॉसिटी तिथे काढू शकतो. जसं आपल्या इथे आपण मोठ्या 2 व्हीलर किंवा 4 व्हीलरवर बघतो, तिथे स्पीडोमीटर्स असतात. दिसतं तिथे आपण की त्यावेळी आपण 40च्या स्पीडने जातो आहे किंवा आपण 60च्या स्पीडने जातो आहे, हे आपण तिथे पूर्णपणे मेजर करू शकतो. म्हणजे काय होतं आहे की त्या पर्टिक्युलर म्हणजे गर्दीमध्ये जर का आपण आहोत, तर गर्दीमध्ये असताना आपल्या गाडीची स्पीड किती आहे किंवा आपल्या कारची स्पीड किती आहे ते आपण तिथे बघू शकतो त्या स्पीडोमीटरमध्ये. तर त्या पर्टिक्युलर वेळेची, त्या पर्टिक्युलर मोमेंटची जी काही वेलॉसिटी असेल, दॅट इज द इन्स्टंटॅनियस वेलॉसिटी. ओके, इट हॅज द स्पीड अँड डायरेक्शन ऑफ द मूव्हिंग ऑब्जेक्ट ॲट अ सर्टन
मोमेंट, त्या पर्टिक्युलर मोमेंटला त्याची वेलॉसिटी किती होती ते आपण इथे मेजर करू शकतो. अशा पद्धतीने आपण इथे तुम्हाला या डायग्राममध्ये पण दिसत आहे, इथे स्पीडोमीटर दिलेलं आहे आणि तसंच स्टार्टिंग पॉईंट आणि एंडिंग पॉईंट हे सुद्धा आपल्याला तिथे दिलेले आहेत. त्यानुसार आपण प्रत्येक ऑब्जेक्टची वेलॉसिटी कॅल्क्युलेट करू शकतो. म्हणजेच आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये काय काय शिकलेलो आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघितलं होतं मोशन, पोझिशन ऑफ वेन द पोझिशन ऑफ अन ऑब्जेक्ट चेंज दॅट इज द मोशन. मग हे ऑब्जेक्ट जे आहे ते आपोआप चेंज होत आहे का त्याची पोझिशन? नाही, त्याच्यावर आपण काहीतरी फोर्स अप्लाय करतो आहे आणि जेव्हा आपण त्याच्यावर फोर्स अप्लाय करतो आहे तर तो फोर्स त्या ऑब्जेक्टची जी मोशन होते आहे तर काहीतरी जागा जिथे चेंज होते आहे दॅट इज द डिस्टन्स कव्हर्ड बाय दॅट ऑब्जेक्ट. जर का तिथे पर्टिक्युलरली एखाद्या डायरेक्शननं दिलेलं असेल, ऑब्जेक्ट जे मूव्ह होतं आहे डिस्टन्स कव्हर करत आहे ते पर्टिक्युलर ऑब्जेक्ट इन आयदर नॉर्थ डायरेक्शन, साऊथ डायरेक्शन, in that case that is the displacement. After that we will see the velocity. Velocity मध्ये आपण काय बघितलं होतं? डिस्टन्स कव्हर्ड इन अ पर्टिक्युलर टाईम. एका पर्टिक्युलर वेळेमध्ये किती डिस्टन्स कव्हर्ड केलेला आहे दॅट इज द वेलॉसिटी. स्पीडमध्ये पण आपण काय बघितलं? सेम तसंच होतं, डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय द टाईम दॅट इज द स्पीड. देन average velocity and instantaneous velocity. Average velocity means total distance divided by the time required. तो ॲव्हरेज असतो. कुठे स्पीड कमी झाली, स्पीड जास्त झाली हा फॅक्टर तिथे राहत नाही. बट इन केस ऑफ instantaneous velocity we can measure the velocity of an object at that particular moment. त्या पर्टिक्युलर मोमेंटला आपण त्याला मेजर करू शकतो. This is about the motion and velocity.